बघूयात भोंदू खरातवरून राजकारण तापलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभेत अनेक सदस्यांनी खरात प्रकरणात काही गोष्टी सांगितल्या। सदस्यांनी या सगळ्याचे पुरावे शासनाला द्यावेत जेणेकरून खरातला कठोरात कठोर शिक्षा करता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली। जितेंद्र आव्हाड यांचा स्फोटक दावा, या दाव्यानं खळबळ माजली आहे। तर खरातकडून पत्रकार बाळू तुपे यांची पहिली हत्या, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा अन्यथा पुरावे नष्ट होतील, आव्हाडांची विधानसभेत मागणी। पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल, विजय वडेट्टीवार यांचा दावा। तर या प्रकरणातील पेनड्राईव्ह समोर आला तर 2-3 मंत्र्यांची विकेट जाईल असाही आरोप। तर भोंदू खरातचाही अक्षय शिंदे होऊ शकतो, नाना पटोलेंचा मोठा आरोप। जादूटोणा करून प्रश्न सुटले असते तर ट्रम्पचा ॲडवायझर आता आपण खरातला नेमलं असतं, मात्र अंधश्रद्धेमध्ये माणूस विवेक कसा हरवतो ते या प्रकरणावरून दिसलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात भाष्य। मंत्री चंद्रकांत पाटलांचे भोंदू खरात सोबतचे जवळचे संबंध आहेत। मुख्यमंत्री होण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा घातल्याची माहिती आहे। हर्षवर्धन सपकाळ यांचा पाटलांवर निशाणा। तर खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानला चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1.5 कोटींच्या विकास कामांना मंजुरी, धंगेकरांचाही आरोप। चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची देखील मागणी। भोंदू अशोक खरातबाबत प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांचा काढता पाय। तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावल यांच्याकडून खरातच्या मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर। प्रश्न विचारताच रावल उत्तर न देताच निघून गेले। भोंदू बाबा खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये जयंत पाटील यांनी हजेरी लावली होती। जयंत पाटलांसह आमदार दिलीप बनकर, माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचाही फोटो समोर। सुनील तटकरे, केसरकर यांच्या पाठोपाठ जयंत पाटील यांचाही फोटो समोर। पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? जयंत पाटील यांचा भोंदू खरात सोबतच्या फोटोवरून गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल। जयंत पाटील यांनी खरातकडे रक्तानं अंघोळ केल्याचाही खळबळजनक दावा। अशोक खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता, संजय राऊत यांचा आरोप। भाजप या सगळ्या पापाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे असाही घणाघात। तर राऊत नाशिकचे संपर्क प्रमुख होते, त्यांच्या दबावाखाली भोंदू बाबाच्या मंदिराला पाणी देण्याचा निर्णय। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल। यानंतर वळूयात न्यूज टॉप 9 कडे। ब्लॅक मॅजिक आणि दादांचा घात असा सवाल उपस्थित केला जातो। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। आकाश पाताळ एक करू, या प्रकरणामध्ये कुणाचा बाप असेल तर शोधून काढू। अजित पवार यांच्या अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाईचं आश्वासन। एडीआर झाला तरी तो एफआयआर करता येतो, रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर। तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही, जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं रोहित पवार यांचं स्पष्टीकरण। कर्नाटककडून महाराष्ट्राची मानहानी करण्याचा प्रयत्न होतोय। दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर आहे। 0 एफआयआर वरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटकमधील बंगळुरू शहरामध्ये 0 एफआयआर नोंद, दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग। दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेल यांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्यासंदर्भात आयोगाला पत्र, रोहित पवारांचा मोठा दावा। सुनेत्रा पवार यांना माहिती नसताना आयोगाला पत्र, सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी, रोहित पवारांचा सल्ला। अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक झालं होतं, काळ्या जादू ते यावेळेस कोण कोण अडकलंय? दादांच्या पक्षातील बऱ्याच नेत्यांच्या अंगठ्याला कापलंय, करंगळीलाही कापलंय। दादांची ताकद जावी यासाठी कोण प्रयत्न करत होतं? अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा निशाणा। मला अनेक वेळा टार्गेट केलं गेलं, दादांच्या अपघाताची सगळी माहिती माझ्याकडे आहे। तटकरेंचा रोहित पवारांना इशारा। तर वहिनी अध्यक्ष झाल्यापासून डोमकावळे डोकावत आहेत, दादा गेल्यानंतर त्यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती, तटकरेंचा हल्लाबोल। सुनील तटकरे बोलत नाही तोपर्यंत चाकणकरांवर कारवाई होणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर तटकरे पटेल बॉस आहेत, चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात ठरवतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया।
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली एफआयआरच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप. दादांच्या अपघातावरती यांना चर्चाच होऊ द्यायची नाहीये, शशिकांत शिंदेंचा निशाणा. तर एफआयआर आम्हाला करायचा नाही असा मेसेज जातोय, तो अतिशय चुकीचा आहे. आम्ही कुठेही दिरंगाई केलेली नाहीये. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर. तर भोंदू अशोक खरातनं सरकारलाही फसवल्याचं बोललं जात आहे. नेमकं का असं म्हटलं जात आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया आपण. भोंदू अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटीचा निधी. भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर. भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांच्या एसआयटी चौकशीची शक्यता. खरातच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. भोंदू अशोक खरातची एसआयटीकडून सलग 7व्या दिवशी चौकशी. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात. कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी चौकशीचा वेग वाढवला. भोंदू अशोक खरातवरती नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल. खरातनं गुंगीचं औषध घेऊन अत्याचार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार. आपल्याकडे दैवी शक्ती, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातनं धमकी दिली. एफआयआर मध्ये उल्लेख. अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात 10वी मध्ये गणितासह 2 विषयांमध्ये नापास. 10वीत केवळ 35.86% मिळाल्याचं उघडकीस. शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर. अशोक खरातला सरकारनेच मदत केली होती असा पुरावा. 2018 साली पर्यटन विभागानं खरातच्या मंदिराला 105 कोटी मंजूर केले. हे सगळे पैसे कोणी मंजूर केले याला जबाबदार असणाऱ्यांना अटक करा, विजय कुंभार यांची मागणी. रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला संघटनेमध्ये तीव्र नाराजी. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवार यांना पत्र. भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यामध्ये कनेक्शन असल्याचा संशय. विशेष तपास पथकाकडून चौकशी. खरातला गंडे दोरे अंगठ्या पुरवणारा तांत्रिक फरार. मोबाईलही बंद असल्याची माहिती. भोंदू अशोक खरात प्रकरणी यावेळेस पहिला अधिकारी अडचणीमध्ये. खरातच्या पत्नीसोबत SRAच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार. अधिकारी अभिजित भांडे पाटील पुन्हा महसूल विभागाच्या मंत्रालयात रुजू. प्रतिनियुक्ती एकतर्फी रद्द. तर या भोंदू खरातचा भंपकपणा सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया. भोंदू खरातची 9 तासांपासून एसआयटीकडून चौकशी. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये गोपनीय ठिकाणी भोंदू खरातची एसआयटी चौकशी. तर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये असलेले 7 गुन्हे एसआयटीकडे वर्ग. खरातच्या इगतपुरीतील फार्म हाऊस समोर 17 एकर आंब्याची बाग. बागेत असणारा विहिरीचा खरातकडून अघोरी पूजेसाठी वापर. पूजेदरम्यान रिमोटवरती चालणाऱ्या नागाचं दर्शन भक्तांना घडवून आणायचा. अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराचं 2010 मध्येच लोकार्पण. मंदिरामध्ये अनेक राजकारणी आणि बड्या लोकांकडून पूजा. श्री सिद्धक्षेत्र ईशानेश्वर मंदिर अशी या मंदिराची ओळख. भोंदू खरातच्या ईशानेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला 3 अग्निकुंड. होम आणि विविध धार्मिक विधीसाठी वापरण्यात आलेले अग्निकुंड. अर्धवट जळालेले नारळ. होम हवनसाठी लागणारे साहित्य जळालेल्या अवस्थेमध्ये. अग्निकुंडामध्ये विविध धार्मिक आणि अघोरी पूजा करत असल्याची शक्यता. शिर्डीमध्ये अशोक खरातच्या आणखी एका मालमत्तेचा खुलासा. काकडी शिवारामध्ये विमानतळाजवळ 5 एकर प्लॉट खरेदी. विमानतळावरती जाताना प्लॉट आवडला आणि खरातनं ऑफर दिली. जमीन विक्रेते विजय कोते यांच्याकडून खुलासा. भोंदू खरातच्या ट्रस्टला निधी देणारा मंत्री भक्त की भागीदार? तृप्ती देसाईंचा सवाल. मंदिर परिसरातील अतिक्रमणासह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, तृप्ती देसाई यांची मागणी. जादूटोणा विरोधी कायदा अधिक प्रभावी करावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांची मागणी. धर्मांध संघटना नेत्या यांच्याकडून आता नेत्यांकडून जादूटोणा विरोधी शासकीय समिती रद्द करण्याचा घाट. अविनाश पाटील यांचा आरोप. भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यामध्ये कनेक्शन असल्याचा संशय. नांदगाव बुद्रुकमधील स्थानिक भोंदूबाबाच्या घरी खरात हा नेहमी जायचा. खरातच्या अटकेनंतर लोकल भोंदूबाबा फरार झाल्याची चर्चा.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत भोंदूखरातवर कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडेंची मागणी. वन्यजीवांची तस्करी करून त्याचा जादू टोण्यासाठी वापर होत असल्याचा संशय.